बेळगाव तालुक्यातील गोंडवाड गावामध्ये मंदिराच्या वादासंदर्भात समाजसेवक सचिन पाटील वय 37 यांच्या खून प्रकरणी 9 आरोपींना शिक्षा तसेच 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा बेळगावचे द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश गंगाधर के.एन. यांनी सुनावली। सन 2022 मध्ये मंदिराच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गोंडवाड गावामध्ये 2 गटांमध्ये झालेल्या गोंधळात सचिन पाटील यांचा खून करण्यात आला होता। 5 आरोपींवर 13 लाखांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे। त्यापैकी 10 लाख सचिन यांच्या पत्नीला व खून झालेल्या सचिन यांच्या आईला 3 लाख दंड रूपाने अदा करण्याचे आदेश दिले आहेत। आनंद कुडरे, महांतेश निलजकर, जयना निलजकर यांच्यासह 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। 9 ಮಂದಿ ಕನ್ವಿಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। 5 ಮಂದಿಗೆ ಲೈಫ್ ಇಂಪ್ರಿಸನ್ಮೆಂಟ್ ಮತ್ತು 4 ಜನರಿಗೆ ಸಾದಾ ಇಂಪ್ರಿಸನ್ಮೆಂಟ್। ಓಕೆ, 4 ಜನರಿಗೆ ಟೋಟಲ್ 1 ವರ್ಷ 1 ಅಫೆನ್ಸ್ಗೆ, 6 ತಿಂಗಳು 1 ಅಫೆನ್ಸ್ಗೆ, ಬಟ್ ಟೋಟಲ್ ಫೈನ್ ಅಮೌಂಟ್ 5 ಮಂದಿಗೆ 13 ಲಕ್ಷ ಸಮಥಿಂಗ್, 13,75,000 ನಿಯರ್ ಅಬೌಟ್ ಫೈನ್ ಅಮೌಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। 5 ಮಂದಿಗೆ ಲೈಫ್ ಯಾರಿಗೆ ಇಂಪ್ರಿಸನ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ ಅವರಿಗೆ 13 lakhs ಹೌದು ಫೈನ್ ಅಮೌಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದರೊಳಗೆ 10 lakhs ಡಿಸೀಸ್ಡ್ ವೈಫ್ ಅಂದ್ರೆ ಇವ್ರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು, ಮತ್ತೆ 2 lakhs ಮದರ್ ಆಫ್ ದಿ ಡಿಸೀಸ್ಡ್ ಅಂದ್ರೆ ಸತೀಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರ ತಾಯಿ ಅವರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು। 3 वर्ष ज्या लोकांनी माझ्या नवऱ्याला मारले, माझ्या नवऱ्याचा काही दोष नसताना देवस्थान जमिनीबद्दल गावचे लोक आणि माझा नवरा गावची जमीन देवस्थाना मिळावी म्हणून प्रयत्न करत होते। तो राग मनात धरून ज्या लोकांनी माझ्या नवऱ्याला मारले त्यांना आज न्यायालयाने जन्मठेप दिली। मला माझ्या पाठीवर राहणारे माझा नवरा खरा होता, सत्याने लढत होता। त्या माणसाला न्याय मिळवून द्यायला माझ्या गावचे सगळे माझे वकील जे साहेब त्यांनी मला मदत केली, त्याच्या सगळ्यांचे मी संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।